जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण काय पाहणार आहे बघा, शेवटच्या 50 दिवसांसाठीचा मास्टर प्लॅन कशासाठी माहित आहे का, तर राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024। आता सर्वांना माहित आहे की हा जो एक प्रकारे अटेम्प्ट आहे तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधला सर्वात शेवटचा अटेम्प्ट आहे। यामध्ये जे नवीन तयारी करणारे विद्यार्थी असो किंवा ज्यांनी 4-5 अटेम्प्ट दिलेले विद्यार्थी असो, ते सर्वच्या सर्व काय केले, घाबरून गेलेले आहेत। कारण की आता भरपूर जणांची मला कॉल आले, ज्या दिवशी आपली काय आली डेट आली, म्हणू शकतो की 6 जुलैला आपला पेपर होणार आहे, आणि ती डेट आल्यानंतर मला भरपूर जणांचे कॉल आले आणि सर्वांना एकच मनामध्ये शंका होती की आता कसं होणार। ठीक आहे, भरपूर जणांचं कसं होतं की रिव्हिजन झालेलं असते, परंतु तर पण त्यांना भीती वाटते की नेमकं या 50 दिवसांमध्ये नेमका अभ्यास काय करावा। ठीक आहे, त्यांना असं वाटतं की नेमके कोणते महत्त्वाचे टॉपिक वाचावं, काही जणांना तर बुकलिस्ट पण माहीत नसते। ठीक आहे, तर त्या गोष्टीचं काय केलं, एकंदरीत मी ह्याच व्हिडिओमध्ये काय केलं, या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ग्रामीण भागातील विद्यार्थी आलेला असतो आणि त्याने एक दोन वेळेस एक्झाम पण दिल्या असत्या, आणि त्याचं ती एक्झाम पास न झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये खूप सारी शंका आल्या असतात, किंवा तो पार म्हणू शकतो की घाबरलेला असतो, आणि तो डिप्रेशनमध्ये जाण्याचे पण त्यांचे चान्सेस असतात। आणि भरपूर असे विद्यार्थी आहेत, आपण म्हणू शकतो की त्यांचं वय खूप झालेलं असते, त्या वयामुळे पण त्यांना काय असतं की एक प्रकारे सोशल काय असतं म्हणू शकतो आपण की समाजाचा खूप काय त्यांना त्रास असतो। त्यामुळे काय एक प्रकारे त्या मुलांची एकच भीती असते की मला हा काहीही करून ह्या शेवटच्या अटेम्प्टमध्ये चांगली पोस्ट मिळवायची आहे, आणि त्याचमुळे काय केलंय आपण त्या सर्व मुलांना मदत होण्यासाठी एक प्रकारे आजचा व्हिडिओ घेतलेला आहे। आता भरपूर सारे विद्यार्थी डायरेक्ट मेसेज करतात की सर मला काय बी करून काहीतरी सांगा, म्हणतात की माझं काय झालं पाहिजे, या शेवटच्या अटेम्प्टमध्ये माझी पोस्ट क्रॅक झाली पाहिजे। आता मी ज्या लायब्ररीमध्ये अभ्यास करतो त्या लायब्ररीमध्ये मी पायऱ्यावरून उतर होतो, तर त्या ठिकाणी माझा मित्र काय म्हणे, त्यानं पहिले UPSC करायचा, त्यानंतर त्यानं हळूहळू राज्यसेवा सुरू केलेली आहे, तर त्यानं मला काय म्हणे की सर माझं सर्व काही झालेलं आहे म्हणे, परंतु अशा काही तर 2-3 गोष्टी सांगा म्हणे की तुम्ही ज्या वेगळ्या केल्या म्हणे। कारण की मी 4 वेळेस मुख्य परीक्षा दिलेली आहे, 4 वेळा मुख्य परीक्षा दिली आहे, आणि मी एक राज्यसेवा मुलाखत सुद्धा 2022ला दिलेली आहे। तर त्या माझ्या मित्रांनी विचारलं की मग आता त्याला काय सांगावं नेमकं समजत नव्हतं। मग त्या गोष्टीवर मी विचार केला की आपण शेवटीच्या ह्या 50 दिवसामध्ये नेमकं काय करायचो, जेणेकरून आपल्या बॅक टू बॅक एकही प्रिलिम्स अशी आपण फेल नाही झालो, सर्व प्रिलिम्स आपण काढू शकलो। तर मग त्याच प्रश्नाचं उत्तर मी काय केलं, शोधलं, त्यासाठी मी एक मास्टर प्लॅन तयार केला, आणि काही जे महत्त्वाचे विषय आहेत, उदाहरणामध्ये विज्ञान म्हणू शकतो, राज्यशास्त्र म्हणू शकतो, ठीक आहे, इतिहास वगळता इतर समजा अर्थशास्त्रासारखे विषय आहेत किंवा भूगोलसारखे विषय, तर ह्या विषयामध्ये नेमके कोणते टॉपिक असे आहेत जे जास्त क्वेश्चन त्या टॉपिक विचारले गेले आहेत। मग मी म्हणलं की ते टॉपिक त्याला सांगणं गरजेचं आहे। मग त्या विद्यार्थ्याला सांगितलं प्रमाणे मी त्याला काय म्हणलं की तुला न सांगता मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगतो की नेमकं काय करायचं, मेन कोणते टॉपिकवर फोकस करायचं आहे। आता ते टॉपिक तुम्हाला सांगणारच आहे, मात्र असं नाही की फक्त तेच टॉपिक वाचले तर तुम्ही एक्झाममध्ये त्याच टॉपिकमधून क्वेश्चन येणार, तर तसं नाही, तर ते टॉपिक असे आहेत की ज्याच्यावर आयोगानं वेळोवेळी क्वेश्चन विचारलेले आहेत। तर बघूया आपण हा मास्टर प्लॅन। ह्या मास्टर प्लॅनमध्ये तुम्हाला मी डे टू डे काय केलं या ठिकाणी, म्हणजे वीकली पहिले काय केलं, एकंदर हे 50 दिवसांना डिवाइड केलेलं आहे। पहिले 8-24 दिवसामध्ये, त्यानंतर 6-12 दिवसामध्ये, सायंत्रिक 18 दिवसामध्ये, आणि शेवटच्या 8 दिवसामध्ये, असं मी काय केलं 3 रिव्हिजन झालं पाहिजे तुमचं, याप्रमाणे ह्या ठिकाणी हा मास्टर प्लॅन बनवून दिलेला आहे। आणि तुम्हाला वीकमध्ये कोणते 2-3 विषय वाचायचे तर ते सर्व टार्गेट ह्या ठिकाणी दिलेलं आहे। चला आता आपण स्टार्ट करूया आपलं सेशन। ठीक आहे, आजचा तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची संपूर्ण भीती गायब होणार आहे, तुम्हाला संपूर्ण ह्या 50 दिवसामध्ये नेमकं काय करायचं हे समजून जाणार आहे। ठीक आहे, तर आपण हा मास्टर प्लॅन योग्य रीतीने बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सोडण्यासाठी सुद्धा काय केलं आहे, दिवस दिलेला आहे। तर तुम्हाला जी टेस्ट सिरीज लागणार आहे त्यासाठी विदर्भ आयएस अकॅडमीनं तत्परतेने काय केलं आहे, नवीन अशी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, जे तुम्हाला 12 मे पासून अवेलेबल होणार आहे। ठीक आहे, ती ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्हाला भेटणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला ती टेस्ट विदर्भ आयएस अकॅडमीला तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन जॉईन करू शकता। ठीक आहे, चालते, यामध्ये स्पष्टीकरण सुद्धा सर्व काही गोष्टी असते। आता आपला मास्टर प्लॅन ऐकण्या अगोदर तुम्हाला नेमकं समजलं पाहिजे की आपल्या ह्या मास्टर प्लॅन थ्रू आपल्याला किती मार्क काढायचे आहेत, जेणेकरून आपण राज्यसेवेचा कट ऑफ पार करू शकू। तर आपल्याला काय करायचं, पहिले मागील काही दिवसाचा कट ऑफ पाहायचा, जेणेकरून आपल्याला स्पर्धा आणि आपल्याला घ्यावायचे मार्क ह्या गोष्टी समजतील। तर बघा थोडक्यामध्ये कट ऑफ बघा, आता 2013चा कट ऑफ पाहायची गरज नाही आपल्याला, तसं पाहिलं तर आपण खालच्या पहिले 4 वर्षाचा कट ऑफ पाहूया। ठीक आहे, ज्या ठिकाणी काय झालंय, आता 200 मार्काची जेव्हापासून झाली होती बघा 2023चा पहिले बघा कट ऑफ, आता 2023चा कट ऑफ जर पाहिला तर जागा होत्या 303, आता जागेवर आणि पेपरच्या काठीने पातळीवर काय असतो कट ऑफ डिसाईड होतो, आपल्याला माहित आहे। तर जागा 303 होत्या आणि कट ऑफ होता 108 इतका, हा ओपनचा कट ऑफ आहे। ठीक आहे, ओपनचा कट ऑफ आपण म्हणू शकतो, जागा किती होत्या 303 आणि कट ऑफ होता 108, आणि 200 पैकी आपण म्हणतो ही एक्झाम झालेली आहे।
या ठिकाणी सीसॅट क्वालिफाय होतं. ठीक आहे, तर सीसॅटचे मार्क ग्राह्य नसल्यामुळे म्हणू शकतो एकंदरीत ह्या ठिकाणी फक्त जीएस मधून काय घाललंय, ह्या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे. 108 मार्क तुम्हाला ऍटलीस्ट म्हणजे तुम्हाला 55 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे. ठीक आहे, 55 दोन्ही तुम्हाला 110, तर या ठिकाणी 55 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे. तर आपल्याला ते पूर्ण मास्टर प्लॅन बनवणार आहे आपण. ठीक आहे, आता त्याच्या पहिले जेव्हा 2022ला 623 जागा होत्या त्यावेळेस फक्त 1.5 मार्कांनी कमी म्हणू शकतो की 106.5 इतका कट ऑफ लागला होता. ठीक आहे, तर ह्यावेळेस तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता हा पण 200 पैकी होता. आता माझ्या बाबत तुम्हाला सांगतो की 2023ला जेव्हा मी प्रिलिम्स पास झालो तेव्हा मला 118 इतका स्कोर होता, 118.5 समथिंग आता स्कोर होता. सेकंड कीनं तो माझा 113 वर आला होता. ठीक आहे, असा एवढा इतका स्कोर होता. त्यानंतर ज्यावेळेस 623 होता, 623 जागा 106 कट ऑफ होता, त्यावेळेस माझा पहिल्या कीनुसार माझा 97 होता. पहिल्या कीनुसार ह्या ठिकाणी 97 होता आणि त्यावेळेस खूप सारे मार्क वाढले माझे आणि जवळपास म्हणू शकतो की 17 मार्क वाढले आणि 114 इतका माझा म्हणू शकतो सेकंड कीना इथं स्कोर झाला होता आणि माझी प्रिलिम्स निघाली होती. ठीक आहे, आणि त्यावेळेस मी मुख्य परीक्षेला जाऊन मुलाखत सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, तर त्यानंतर तुम्हाला ध्यान ठेवायचं 2021चा कट ऑफ बघा. आता एकच शेवटचा कट ऑफ बघू आपण, बाकी कट ऑफ बघायची गरज नाही. 2021चा कट ऑफ 405 होता, जागा 405 होत्या आणि कट ऑफ होता 228.375. आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट असा कट ऑफ होता तो म्हणजे 228.375. 400 पैकी हा कट ऑफ होता. ध्यान ठेवा, त्यावेळेस सीसॅट क्वालिफाय नव्हतं. ठीक आहे, आता ह्या 228च्या वेळेस मला 264 इतके मार्क होते. 264 इतके मार्क होते. सेकंड कीने 256 वर आलो तर 264 मार्क होते. माझ्या गावातील एका विद्यार्थ्याला तर 280 मार्क होते. विचार करा की प्रिलिम्स त्याला 100% माहित होतं की प्रिलिम्स निघणारच आहे. ठीक आहे, तर असं त्यावेळेसचे स्कोर होते. तर तुम्हाला हे सांगणं का गरज आहे की ऍटलीस्ट तुम्हाला कट ऑफच्या 5 ते 10 मार्क काय राहायचं, समोर राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढची राज्यसेवा ज्या दिवशी तुमची एक्झाम झाली राज्यसेवा प्रिलिम्सची आणि 3-4 दिवसानंतर काय आली, आन्सर की आली, जशी आन्सर की आली तशी त्या दिवसातून तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास स्टार्ट करण्या एवढे तरी मार्क तुम्हाला भेटले पाहिजे. यासाठी तुम्हाला हे कट ऑफ माहित असणं गरजेचं होतं. ठीक आहे, त्यामुळे आपण काय केलं, पहिल्यांदा कट ऑफ पाहिलेले आहेत मागील 3 वर्षाचे. ठीक आहे, तुम्ही 2020चा पण बघू शकता, बाकी पण तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे, तर हे कट ऑफ बघा. ठीक आहे, आता आपण पुढची गोष्ट पाहूया. आता टार्गेट आपल्याला काय करायचं, 120 प्लस करायचं. आता 108 कट ऑफ लागलाय, 106 कट ऑफ लागलाय, मात्र आपल्याला मार्क 10 ते 12 म्हणजे जवळपास 5 ते 10 तरी मार्क ऍटलीस्ट काय पाहिजे, जास्त पाहिजे, जेणेकरून सेकंड कीन आल्यानंतर सुद्धा तुमचा काय झाला पाहिजे, कट ऑफ मध्ये तुम्ही आले पाहिजे. ठीक आहे, तर आपण टार्गेट 120 प्लस घेण्यासाठी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. तर सुरुवातीला आपण बघूया की एक्झाम मध्ये कोणकोणते विषय विचारले जातात. ठीक आहे, आणि किती मार्कासाठी विचारले जातात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा स्टार्टिंगला आपलं टार्गेट 120 मध्ये कशा प्रकारे आपण अचीव करू शकतो ह्या गोष्टी पाहायच्या आहेत. तर बघा की सर्वांना माहित आहे की चालू घडामोडी हा विषय किती मार्कासाठी येतो, 15 मार्कासाठी येतो. ठीक आहे, आता चालू घडामोडीचा जर तुम्ही प्रॉपररित्या अभ्यास केला, ठीक आहे, चालू घडामोडीचा तुम्ही प्रॉपररित्या अभ्यास केला तर तुम्ही 15 पैकी ऍटलीस्ट 10 ते 12 मार्क तर मिळवू शकता. हे सर्वांना माहित आहे, 10 ते 12. आता कसं असतं माहिती आहे का, जो तुम्हाला कट ऑफ मिळवायचा आहे, उदाहरणामध्ये 120 मार्क मिळवायचे आहेत, तर तुम्हाला ऍटलीस्ट तुमचे 100 पैकी 70 बरोबर पाहिजे. किती बरोबर पाहिजे, 100 पैकी 70 बरोबर पाहिजे, 100 पैकी. ठीक आहे, तर करंट हा विषय आहे, तुम्हाला ऍटलीस्ट 10 मार्क पाहिजे आणि वरचे जे मार्क तुम्ही घेतले ते बोनस राहतील तुम्हाला, म्हणजे तुम्ही 12 घेतले किंवा 13 घेतले. आता करंटसाठी तुम्ही मोजक्यामध्ये पुस्तक वाचावं लागतात आणि ते पुस्तक वाचून तुम्ही काय करू शकता, प्रॉपररित्या करंटमध्ये 10 ते 12 मार्क घेऊ शकता. ठीक आहे, तर करंटसाठी तुम्हाला माहिती झालं पाहिजे बुकलिस्ट. आता पुढे बुकलिस्ट आपण पाहणारच आहे. ठीक आहे, करंटसाठी सगळ्या विषयासाठी पुढे बुकलिस्ट पाहणारच आहे. ठीक आहे, तर करंटसाठी तुम्हाला नेमकं किती महिन्याचा करंट अफेअर्स करायचा आहे, तर तुम्हाला मागील म्हणजे 2023 वर्षातील, ठीक आहे, 2023 मधील 12 महिने, ठीक आहे, जानेवारी ते डिसेंबर, आणि आता जुलैला एक्झाम होणार असल्यामुळे आपल्याला ह्या वर्षाचे 6 महिने, ठीक आहे, जवळपास 6 महिने तरी किंवा 5 तरी महिने तुम्हाला काय करायचं, करंट अफेअर्स करायचं. म्हणजे एकंदरीत 17 ते 18 महिन्याचं करंट अफेअर्स तुम्हाला करावं लागणार आहे. आता या 12 महिन्यासाठी तुम्हाला कोणत्या पण अकॅडमीचं इयरबुक अवेलेबल असते. ठीक आहे, उदाहरणामध्ये विदर्भ अकॅडमीचं इयरबुक आहे आणि सिम्प्लिफाईडचं सुद्धा इयरबुक अवेलेबल आहे. ठीक आहे, नंतर ह्या 6 महिन्यासाठी तुम्ही सिम्प्लिफाईडची तिमाही घेऊ शकता. ठीक आहे, तिमाही वापरू शकता. कमीमध्ये चांगला डाटा या ठिकाणी अवेलेबल असतो, किंवा
विदर्भ आय सगळे म्हणजे तुम्ही मंथली ग्रीन बुक विश्लेषण पण वापरू शकता, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही करंट अफेअर्सचा ॲटलिस्ट तुम्हाला 18 महिन्याचा डाटा करायचा आहे. आता करंट अफेअर्समध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी विचारल्या जातात, तर अशा गोष्टी ज्या ठिकाणी काहीतरी युनिक घडलेलं आहे. उदाहरणामध्ये समजा आपण म्हणतो राष्ट्रीय घडामोडी, आता युनिक घडलेलं समजा नारी शक्ती वंदन विधेयक आहे, त्याच्यामध्ये युनिक घडलेलं आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो की व्हीव्हीपॅट संबंधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आहे, त्या संबंधीचा ईव्हीएम संबंधीचा निर्णय महत्त्वाचा आहे, ठीक आहे. नंतर काही पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेला आहे, काही पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा भेटलेला आहे. अशा ज्या युनिक गोष्टी आहेत, लोकपालाची नियुक्ती झाल्या समजा किंवा लोकायुक्ताची नियुक्ती झाली आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी युनिक आहेत. किंवा क्रीडा घडामोडीमध्ये म्हणू शकतो आपण की काही महत्त्वाच्या ठिकाणी भारताने काहीतरी महत्त्वाची कामगिरी केली आहे, काही ठिकाणी सुवर्ण पदक सगळ्यात जास्त मिळवले आहेत. जसं एशियन स्पर्धामध्ये आपण 100+ आकडा गाठला होता, ठीक आहे. किंवा आपल्या भारतीय एखाद्या व्यक्तीनं काहीतरी चांगली कामगिरी केली आहे, जसं सुकेशनं आता म्हणू शकतो की ग्रँड मास्टर झालेला आहे कमी वयामध्ये. तर अशा काहीतरी युनिक घटना झाल्या. निधन वार्तामध्ये म्हणू शकतो की काही फेमस व्यक्तिमत्वाचं काय झालं, निधन झालं, ठीक आहे. नोबेल प्राइज व्यक्तिमत्वाचं एखादं निधन झालं किंवा भारतातील एखाद्या व्यक्तीचं निधन झालं ज्यानं काहीतरी महत्त्वाची छाप पाडली होती, ठीक आहे. नंतर एका ठिकाणी महिलाच्या बाबतीत तुम्हाला ध्यान ठेवायचं की महिला एका ठिकाणी मोठ्या पदावर गेली, पहिल्यांदा एका ठिकाणी अध्यक्ष झाली. अशा प्रकारच्या ज्या युनिक गोष्टी आहेत अंतरिक्ष घडामोडीमध्ये ज्या महत्त्वाच्या ठिकाणी म्हणू शकतो आपण, उदाहरणामध्ये भारतानं काहीतरी युनिक घटना केली, समजा इस्रोनं काहीतरी युनिक कामगिरी केली किंवा असा युनिक उपग्रह पाठवला किंवा एखादी खाजगी कंपनी आहे भारतातली किंवा विदेशातली एखादी खाजगी कंपनी आहे, तिनं पहिल्यांदा काही एखादा युनिक उपग्रह वर पाठवला, ठीक आहे. अशा गोष्टी आपण ध्यानात ठेवू शकतो, ठीक आहे. त्यानंतर आपण भरपूर साऱ्या घडामोडी आहेत. प्रादेशिक घडामोडीमध्ये पण आपण भरपूर साऱ्या घडामोडी म्हणू शकतो. उदाहरणामध्ये मधाचे गाव वगैरे जे क्वेश्चन विचारले होते, ठीक आहे. किंवा जे पहिल्या घटना घडलेल्या होत्या त्या घटना तुम्हाला त्या ठिकाणी करावायच्या आहेत. आता तुम्ही करंट अफेअर्समध्ये ओव्हरऑल ह्या गोष्टी करू शकता. आता तुम्हाला करंट अफेअर शॉर्टमध्ये आणि स्वीटमध्ये जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. बघा करंट अफेअर्सचा अभ्यास करत असताना एक नमुना सांगतो, ते तुम्हाला त्यानुसार अभ्यास करायचा. आता बघा तुम्ही करंट अफेअर्सची जी अनुक्रमणिका पाहत असता, ठीक आहे. अनुक्रमणिका त्याच्यामध्ये राजकीय घडामोडी तुम्हाला दिलेल्या असतात एखाद्या बुकमध्ये. आता त्या अनुक्रमणिकेमध्ये जे मेजर पॉईंट इथे सांगितले असतात तुम्हाला की हे पॉईंट तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेत, हे मेजर पॉईंट, ठीक आहे. आणि असे मेजर पॉईंट देऊन याच्यामध्ये काय केलं असतं, एखादा पॉईंट एक असतं की थोडक्यात घडामोडी म्हणून, थोडक्यात घडामोडी किंवा संक्षिप्त घडामोडी. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे पॉईंट दिले आहेत हे पॉईंट जास्त वाचून जायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला माहिती झालं पाहिजे की 15 पैकी 10 ते 12 क्वेश्चन ह्या मेजर पॉईंट म्हणून येत असतात. कारण की आयोग पण काय करतं की राज्यसेवासारख्या एक्झाममध्ये वर्षभरामध्ये जे हायलाईट पॉईंट होते, जसं उदाहरणामध्ये संसद टीव्हीवर दाखवतात ना व्हिडिओज, तर ते वाले जे हायलाईट पॉईंट होते ज्यानं काहीतरी युनिक घडलेलं आहे तेच पॉईंट तुम्हाला विचारतात. त्याच्यामुळं प्रत्येक टॉपिकच्या खालचे हे हायलाईट किंवा तिथं नमूद केलेले पॉईंट आहेत ना, ते पॉईंट तुम्हाला ते इयरबुकमधून किंवा तिमाहीमधून तुम्हाला प्रॉपररित्या करायचे आहेत. हे झालं करंटचा इश्यू, ठीक आहे. आता आपलं टार्गेट जे आहे, टार्गेट 120+. आता टार्गेट 120+ मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ह्या विषयामध्ये ॲटलिस्ट तुम्हाला 10 मार्क घ्यायचे आहेत, 10 ते 12 मार्क, ठीक आहे, करंटमध्ये. आता पर्यावरण हा विषय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 3 ते 4 मार्क घ्या, कारण की पर्यावरणमध्ये कोणते टॉपिक विचारले जातात हे पण मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला प्रॉपररित्या. शेवटचा आपला जो स्लॉट राहणार आहे त्या स्लॉटमध्ये मी तुम्हाला कोणत्या विषयाला कोणते IMP टॉपिक करायचे आहे तेच त्या ठिकाणी सांगणार आहे, ठीक आहे. आता जो राज्यशास्त्र आहे, राज्यशास्त्र आणि पंचायतमध्ये 15 मार्क असेल, ठीक आहे. तर तुम्हाला ह्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत, कारण की हा जो विषय सगळ्यात सोपा विषय असतो राज्यशास्त्र, ज्या ठिकाणी एकच पुस्तक वाचायचं तुम्हाला, एक रंजन कोळंबे सरांचं वापरा किंवा लक्ष्मण सरांचं वापरा, कोणतंही तुम्हाला एकच पुस्तक वापरायचं असेल. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या पुस्तकाला डॉट पाठ करायचं, तेव्हा तुम्हाला ह्या विषयामध्ये चांगले मार्क भेटतील, ठीक आहे. तर ह्या विषयामध्ये तुम्हाला 14 ते 15 मार्क भेटलेच पाहिजे, काही बी करून 14 ते 15 मार्क ह्या विषयात भेटलेच पाहिजे, ठीक आहे. आता विज्ञान हा विषय आहे. आता विज्ञान विषयाविषयी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सगळ्यात अनप्रेडिक्टेबल कोणता विषय असेल तर तो विज्ञान विषय असतो, ठीक आहे. ह्या विषयासंबंधी तुम्हाला करायचं काय, तर ह्याच्याकडून जास्त आशा ठेवायचीच नाही आपल्याला. याला काय करायचंय, 50% मार्क घ्यायचे त्याच्याकडून, फक्त 50% मार्क भेटले तरी आपण खुश राहायचंय. आता हे 50% मार्क मिळवण्यासाठी विज्ञानचे कोणते टॉपिक वाचावं लागणार आहे तर हे आपण शेवटच्या स्लॉटमध्ये प्रॉपररित्या पाहणार आहे, ठीक आहे. आता 50% मध्ये तुम्हाला काय करायचं की जास्तीत जास्त PYQ वाचायचं येतं, सायन्सचे सगळ्यात जास्त PYQ वाचायचे आहेत, ठीक आहे. आता ही विज्ञान विषयामध्ये तुम्ही जास्त होते तर लोभ करू नका. लोभ करायला गेले ना विज्ञानमध्ये तुम्हाला मार्कच भेटणार नाही, ठीक आहे. तर तुम्हाला हे 20 मार्कासाठी 20-22 मार्कासाठी विचारलं जाते, तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 मार्क तरी भेटले तरी चालतं, ठीक आहे. तर तुम्ही ते बघायचे. तर आता इथं 10 मार्क्स आपण घेऊ. त्यानंतर आपण म्हणतो की भूगोलसारखा विषय. आता भूगोल विषयामध्ये, इतिहास विषयामध्ये, अर्थशास्त्र विषयामध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला 10 मार्कच घेणं आहे, जास्त तुम्हाला नाही. आणि ह्या ठिकाणी जास्त भेटले तर तुमचं ते बोनस आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला 10 मार्क ह्या ठिकाणी भेटले पाहिजे. हे म्हणजे मिनिमम आपण सांगत आहे, 15 पैकी 10. आता कुणाचा भूगोल चांगला असते तर कोणी 12 मार्क घेऊ शकते, कोणी 13 मार्क घेऊ शकते, ठीक आहे. कोणी इतिहास चांगला असते तर कोणी 10-12, त्या ठिकाणी 2-3 बोनस घेऊ शकते, ठीक आहे. आणि अर्थशास्त्र पण बोनस घेऊ शकते. म्हणजे तुम्ही जेवढे बोनस घेणार तेवढं तुम्हाला इतर विषयामध्ये एखाद्या कमी मार्कही भेटले तर चालते. म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट 10 मार्क भूगोल, इतिहास,
नंतर अर्थशास्त्र आणि विज्ञान ह्या विषयामध्ये ॲटलीस्ट 10 मार्क तुम्हाला घेणं आहे. जास्त तुमचा जे फेवरेट विषय आहे त्या विषयामध्ये तुम्हाला मग असं 14-15 कडे जायचं आहे. आता तुम्हाला मी राज्यशास्त्रामध्ये का जास्त सांगितले, कारण की हा विषय तुम्हाला माहिती आहे की बुकच्या बाहेर सहसा जात नाही. आता हे बाकीचे विषय थोडे अनप्रेडिक्टेबल होऊ शकतात, मात्र राज्यशास्त्र हा विषय कधी आपण म्हणू शकतो की बुकच्या बाहेर जात नाही. कधी कधी कठीण क्वेश्चन येतात तर आपण एखादा बफर घेतला त्या ठिकाणी, हा कठीण आला तर ह्या एखाद्या विषयामध्ये तुम्हाला जास्त मार्क मिळवायचे आहेत. म्हणजे जेणेकरून बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला टार्गेट खूप कमी दिले आहेत, म्हणजे खूप मिनिमम टार्गेट दिले आहे, तर त्या मिनिमम टार्गेटनुसार तुम्हाला मार्क मिळवायचे आहेत. हे सिंपल लेवलचे मार्क आहे, तुम्ही एवढे मिळवू शकता. ठीक आहे, बघा इथले 10-12 मध्ये आपण म्हणू शकतोय 12 मार्क. नंतर आपण पर्यावरणचे 3 मार्क घेऊ शकतो. ठीक आहे, नंतर राज्यशास्त्राचे 15 मार्क घेतले, समजा विज्ञानचे 10 मार्क घेतले. ठीक आहे, भूगोलचे 10 मार्क घेतले, 10 आणि 10. आता हे किती झाले 40. नंतर समजा 50, 55, नंतर किती झाले 3, 55 आणि 3 58, 58 आणि 2 60 आणि 70. म्हणजे 70 मार्क तुम्ही इकडे जर मिळवले तर तुमचे 30 निगेटिव्ह गेले समजा. ठीक आहे, 30 निगेटिव्ह मध्ये गेले तर 4 7 28, 8.5 मायनस करून तुम्ही कसे पण 60+ मार्क घेऊ शकता, म्हणजे 62 पर्यंत. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर 62 पर्यंत तुम्ही आरामशीर जाऊ शकता. म्हणजे तुम्ही किती होणार ते एकंदरीत 124 मार्क पर्यंत जाणार. ठीक आहे, आणि एका ठिकाणी कमी जास्त पण झालं, समजा ह्या ठिकाणी तुम्ही 14-15 ठिकाणी फक्त 13 जर घेतले तरी तुम्ही ह्या ठिकाणी काय करता की 60 × 2 म्हणजे 120+ टार्गेट मिळवू शकता. हे कमीत कमीचं टार्गेट आहे, तुम्हाला एवढं टार्गेट ठेवायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं ह्या ठिकाणी पण तुम्हाला सांगतो की जे पिल्लर सब्जेक्ट आहेत कोणते जे चांगले मार्क मिळवून देतात, तर त्याच्यामध्ये विज्ञान सोडून द्या आणि समजा हे चालू घडामोडी तुम्ही सोडून द्या. पण राज्यशास्त्र सारखा विषय, भूगोल, इतिहास आणि अर्थशास्त्र ह्या 4 विषयाला तुम्ही चांगलं करून घ्यायचं आहे. पण ह्यातल्या ह्यात तुम्हाला काय करायचं, कोणतेही 3 विषय, ह्या 4 विषयापैकी कोणते 3 विषय असे चांगले मार्क पाहिजे, मग 12 मार्कवाले. तर ह्यात तुम्हाला त्रिकोण काढून सांगता एक प्रकारे तुम्ही राज्यशास्त्र किंवा समजा आपण म्हणू शकतो की इतिहास कुणाचा फेवरेट असते, ठीक आहे, कुणाचा समजा अर्थशास्त्र किंवा कोणतं पण तुम्ही टाकू शकता. पण 3 विषय तुम्हाला असे परफेक्ट बनवायचे त्या शेवटच्या 50 दिवसामध्ये, जेणेकरून तुमच्या तिथं ॲटलीस्ट 12-36 तरी मार्क तुम्हाला त्या ठिकाणी भेटले पाहिजे. 12-36 तरी मार्क तुम्हाला त्या ठिकाणी भेटले पाहिजे. तेव्हा तुम्हाला काय होऊ शकतं की इतर विषयामध्ये कमी मार्क आले तरी चालते, पण तुम्हाला जे ऑन एव्हरेज मार्क सांगते तेवढे तरी तुम्हाला मार्क त्या विषयामध्ये मिळवायचे आहेत बरं का. तेव्हा काय होईल, एकंदरीत आपली एक्झाम आरामशीर 60+ जाते आरामशीर तुम्हाला. आता या ठिकाणी तुम्ही जर बोनस मार्क घेतले समजा, ठीक आहे, तर बोनस मार्क जितके घेतले तुम्हाला तेवढं बेनिफिट होईल आणि तुम्ही आरामशीर काय करता कट ऑफच्या वर जाऊ शकता. आता काही जण मला 142 मार्क घेतणारा पण हायस्ट मला आतापर्यंत भेटला होता 142, जेव्हा ह्या ॲडमध्ये मागच्या जेव्हा 108 कट ऑफ लागला त्यावेळेस मला स्वतःला 118 मार्क होते. आमच्या लायब्ररीमध्ये 120 वाले भरपूर जण होते, एक 124 वाला पण होता. ठीक आहे, पुण्यासारख्या ठिकाणी मला मित्र होता, त्या ठिकाणी त्याला 142 भेटले होते. ठीक आहे, तर हे तुम्ही टार्गेट घेऊ शकता 120चं सिंपल लेवलला. ठीक आहे, आता आपण पुढचा पॉईंट पाहूया. आपण टार्गेट 120+ कसं मिळवायचं हे पाहिले. आता तत्पूर्वी एक सांगतो तुम्हाला, कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी जवळपास म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी काय केलं आहे, जवळपास विदर्भ आयएस मार्फत जवळपास 40 क्वेश्चन पेपरचं तुम्हाला PYQ विश्लेषण भेटणार आहे. 2018 ते 2023च्या सर्व प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेचे विश्लेषण भेटणार आहे. त्यासाठी स्पेशल अशी बॅच लॉन्च केली आहे. त्यामध्ये आम्ही सर्व फॅकल्टी असणार आहे. ठीक आहे, सागर सर, त्यानंतर बघू इतरमध्ये विनोद सर, ज्ञानेश्वरी मॅडम, सुप्रिया मॅम. ठीक आहे, नंतर आपण म्हणू शकतो की अंकुश सर आहेत, अक्षय सर आणि अरुण सर, म्हणजे मी स्वतः पण त्या ठिकाणी आहे. तर मी PSI पदावर सुद्धा आहे त्या ठिकाणी, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. नंतर अक्षय सर सुद्धा गव्हर्नमेंट जॉबवर आहेत, तर अनुभवी फॅकल्टी तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. ठीक आहे, तर विश्लेषण मधून तुम्हाला माहिती असेल की सगळे क्वेश्चन हे PYQ मधून येत असतात, त्याच्यामुळे ही कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे बॅच आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर बॅचचं नाव आहे विश्लेषण. ठीक आहे, तर हे तुम्हाला जॉईन करू शकता. ठीक आहे, आता आपण मेन प्लॅनकडे वळूया, ते म्हणजे लास्टचे 50 डेज, कारण की सर्व खेळ ह्या 50 डेजचा आहे, सर्व भीती या 50 दिवसाची आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला काय करायचं, एक वही पेन घेऊन बसा आणि नॉर्मल लेवलला हे टार्गेट जे दिले तर ते लिहून घ्या. जास्त टार्गेट नाही तर नॉर्मल लेवलचं आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आता टार्गेट लिहिण्यापूर्वी तुम्हाला एक ध्यान ठेवायचं की तुम्हाला हे शेवटचे 50 दिवस, ठीक आहे, हे टार्गेट लिहिण्या अगोदर तुम्हाला हे शेवटचे 50 दिवस काय करायचे, खूप भयंकर अभ्यास करायचा आहे. कारण की ही लढाई आर्यापारची आहे, ही लढाई अस्तित्वाची आहे बरं का. ही लढाई तुमच्या हक्काची आहे, कारण की शेवटचा अटेम्प्ट आहे, तुमच्या हक्काची पोस्ट तुम्हाला मिळवायची आहे. आणि जागा पण खूप सुंदर अशा जागा आलेल्या आहेत, त्या जागाचा तुम्हाला फायदा घ्यायचा आणि जागा पण आता वाढवू शकतात. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, चांगला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला ॲटलीस्ट माहिती आहे का 12 तास प्लस अभ्यास करणं आहे बरं का, 12 तास प्लस. ठीक आहे, 12 तास प्लस तुम्ही अभ्यास करा, नाही तर जास्तीत जास्त 10 तास तर तुम्हाला करावाच लागणार आहे अभ्यास. आता तुम्हाला माहिती असेल की पुण्यासारख्या ठिकाणचे विद्यार्थी हे खूप भयंकर लेवलला अभ्यास करतात, खूप भयंकर लेवलला 16 तास अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत.
ठीक आहे, 16 तास. आता मी स्वतः पण 16 तास लायब्ररीत बसायचो शेवटच्या काही दिवसामध्ये, ठीक आहे. तेव्हा कुठंतरी अभ्यास कंप्लीट व्हायचा. तर तुम्हाला 12 ते 16 तासपर्यंत अभ्यास करावा लागणार आहे, तेव्हाच तुमची ही एक्झाम क्रॅक होणार आहे. जीव तोडून अभ्यास करा, कारण की तुम्हाला तुमचं ते गाणं ऐकलं असेल ना तुम्ही, की आले तुफान किती जिद्द ना सोडली, ते गाणं तुमच्या प्रत्येकासाठी वाजलंच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला 10 ते 12 तास अभ्यास करावाच लागणार आहे. तेवढं त्याच्यावर तेवढं करताल तेवढं तुम्हाला चांगला स्कोर येईल, तुम्ही तेवढं सेफ होणार. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, एवढा तरी तास अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. आता जे मी तुम्हाला टार्गेट दिले आहेत ते टार्गेट तुम्हाला मी 3 विषय सांगणार आहे ह्या ठिकाणी, 3 विषय सांगणार आहे. आणि एक विषय म्हणजे मॅथ अँड रिझनिंगचा जो सीसॅटचा आहे. आता सीसॅट क्वालिफाय असल्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या परीने त्याला 1 तास द्या, 1.5 तास द्या, ते तुम्ही तुमच्या परीने द्या, ठीक आहे. मी तुम्हाला ह्या ठिकाणी जवळपास 3 तास आणि शेवटचे असे समजा 3.5 तास आणि 3 तास, असे म्हणजे जवळपास 3.5, 7 आणि 3, 10 तासाचं शेड्यूल मी ह्या ठिकाणी दिलेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला वरचे जे बेनिफिट आहे 2 तास वगैरे समजा आपण म्हणू शकतो, ते 2 तास किंवा तुम्ही जेवढं तास वरील अभ्यास करतात ते तुम्हाला एक्स्ट्रा कामामध्ये पडणार. कशासाठी म्हणू शकतो, की मायक्रो रिव्हिजन करण्यासाठी, मायक्रो नोट्स रिव्हिजन करण्यासाठी, ठीक आहे. मॅथ वगैरे अनालिसिस करण्यासाठी, सॉल्विंग करण्यासाठी, सीसॅट प्रॅक्टिससाठी तुम्ही ते एक्स्ट्रा जे बेनिफिटचे तास वापरणार ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. मात्र मी तुम्हाला हे 10 तासाचं काय केलं ह्या ठिकाणी टार्गेट दिलं आहे. 3 विषय तुम्हाला डेलीमध्ये दिले आहेत, ते तुम्ही करू शकता, ठीक आहे. आणि वरचे तास तुम्हाला मी ह्या ठिकाणी सीसॅटसाठी तुम्हाला हे तुमची मेहनतीवर सोडलेलं आहे. कारण की आपल्याला मी तुम्हाला GS1 साठी 120+ टार्गेटसाठी या ठिकाणी प्लॅन दिलेला आहे आणि तुम्हाला 1-2 तास एक्स्ट्रा वापरून तुम्हाला काय करायचं, सीसॅटची तयारी करायची आहे, ठीक आहे. चला आपण पाहूया. आता हा जो प्लॅन आहे तुम्हाला, प्लॅन हा मी डिवाइड करून दिला 3 राऊंडसाठी, ठीक आहे. तर तुम्हाला ओव्हरलुक करतो की कशा प्रकारे हा राऊंड असणार आहे. तर बघा राऊंडमध्ये बघा हा प्लॅन आहे आपला, ठीक आहे. पुढे प्लॅन पूर्ण सांगणार आहे. तर ह्याच्यामध्ये 8 दिवसाचा प्लॅनिंग राहणार आहे, ठीक आहे. 8 दिवसामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट, ठीक आहे, आपण जे सब्जेक्ट दिले आहेत. नंतर दुसऱ्या 8 दिवसामध्ये 3 सब्जेक्ट. आता 3 सब्जेक्टमध्ये एक छोटा सब्जेक्ट राहणार आहे, तो म्हणजे करंट पंचायत किंवा पर्यावरण, ठीक आहे. तर म्हणजे मेजरली 2 सब्जेक्ट राहणार आहेत, मेजर सब्जेक्ट, ठीक आहे. आणि एक असणार शॉर्ट सब्जेक्ट, तो डेली तुम्ही नॉर्मल वाचू शकता असा. म्हणजे 2 GSचे सब्जेक्ट आणि एक करंट किंवा एक पंचायतसारखा किंवा पर्यावरणासारखा सब्जेक्ट त्या ठिकाणी असणार, ठीक आहे. तर हे 8 दिवसात राहणार आहे. त्या 8 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय, एक तुम्हाला 7+1चा रेशो ध्यानात ठेवायचा. 7 दिवस तुम्हाला अभ्यास करायचा आहे, 1 दिवस तुम्हाला टेस्ट पेपर सोडवायचा आहे, ठीक आहे. कारण की तुम्हाला टेस्टचं पण त्या ठिकाणी महत्त्व तेवढंच आहे, ठीक आहे. तर तुम्हाला 7 दिवस ते विषय वाचायचे येतं, 1 दिवस टेस्ट पेपर, म्हणजे अशा प्रकारे 8 दिवसाचं शेड्यूल राहणार आहे, ठीक आहे. राऊंड 2 मध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला बघा 24 दिवस हे 18 दिवस, ठीक आहे, आणि 8 दिवस म्हणजे एकंदरीत आपण 50 दिवसात या ठिकाणी काय केलं, टार्गेट केलेला आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा की 50 डेज, ठीक आहे. आता हे 6 दिवसामध्ये पण 5 दिवस तुम्हाला वाचन करायचं, 2 दिवस आणि एक स्मॉल सब्जेक्ट आणि 1 दिवसची टेस्ट आहे, 1 दिवसाची टेस्ट म्हणजे 6 दिवसाची, म्हणजे हे 18 दिवसाचं प्लॅनिंग राहणार. आणि शेवटी 8 दिवस तुम्ही काय करू शकता की प्रत्येक दिवसासाठी एक सब्जेक्ट वापरू शकता रिव्हिजनसाठी, किंवा तुमच्या परीने तुम्ही ते शेवटचे 8 दिवस वापरू शकता की तुम्हाला रिव्हिजन कशा प्रकारे करायचं आहे तुम्ही ते करू शकता. तर संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी 3 राऊंडचा 3 रिव्हिजनचा प्लॅन करून दिलेला आहे. तर तो आपण पाहणार आहे. हे ओव्हरलुक आपला काय राहणार, प्लॅन असणार आहे. तर आपण पाहूया की नेमका प्लॅन कसा असेल. तर ठीक आहे, आता हे प्लॅन आहे तुमच्या समोर, ठीक आहे. तुम्ही एकदा याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता, ठीक आहे. आपण पुढे पण पाहणार, त्याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता आपलं स्टार्ट होते समजा 17 मे पासून, इथं 50 दिवस उरतात, ठीक आहे. तर 50 दिवसामध्ये बघा की 17 मे ते 23 मे, 17 मे ते 23 मे हे 7 दिवस, 17 मे ते 23 मे हे 7 दिवस तुम्हाला काय करायचं आहे, राज्यशास्त्र हा विषय घेऊन बसायचा आहे, ठीक आहे. राज्यशास्त्र एक GS आहे आणि इतिहास हा एक GS आहे. राज्यशास्त्र, इतिहास आणि करंट हे 3 विषय तुम्हाला घ्यायचे आहेत. तुमचे किती तासामध्ये समजा 3.5 आणि शेवटचे 3 तास बघा, ठीक आहे. 3.5 तास, 3.5 तासचा हा विषय वाचायचा आहे, 3.5 तास हा वाचायचा आहे आणि ह्याच्यामध्ये 3 तास करंट वाचायचा आहे, ठीक आहे. तर तुम्ही हे 3 विषय घेऊन बसू शकता आणि शेवटी तुमच्या मर्जीनं मॅथ अँड रिझनिंगला तुम्हाला किती वेळ काढायचा एक्स्ट्रा तुम्ही ते तुमच्या मेहनतीतून काढू शकता, ठीक आहे. तर हे 10 तासाचे म्हणजे खूपच कमी वेळ आपण घेतला या ठिकाणी 10 तास, ठीक आहे. हे तुम्ही वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ध्यान ठेवायचं की राज्यशास्त्र, आता राज्यशास्त्रामध्ये आपण पंचायतासाठी वेगळा वेळ दिला आहे, ठीक आहे. तर राज्यशास्त्र तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. राज्यशास्त्र असा विषय आहे तुम्हाला संपूर्णरित्या वाचावं लागतं मुख्यतः, ठीक आहे. राज्यशास्त्रासारखा विषय आणि इतिहासारखा विषय, त्याच्यामध्ये तुम्ही काही स्किप करू शकत नाही, ठीक आहे. तर हे तुम्हाला चांगल्या रीतीने वाचायचं आहे राज्यशास्त्र, ठीक आहे. तर तुम्हाला यामध्ये सगळ्यात मेन खेळ काय की
तुम्ही जेव्हा राज्यशास्त्राचा विषय वाचत असता, ठीक आहे, राज्यशास्त्र वाचत असताना तुम्हाला काय करायचंय, त्या विषयाची PYQ सुद्धा सोबत घेऊन बसायचं आहे. राज्यशास्त्राचा विषय आणि तुम्हाला त्या ठिकाणी PYQ, म्हणजे हे तुम्हाला पॅरलल करायचं आहे 3.5 तासामध्ये. ठीक आहे, 3.5 तासामध्ये तुम्ही काय करणार की जे PYQ सुद्धा सोबत घेणार आहे. ठीक आहे, राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्राचे PYQ, नंतर सेम इतिहास आणि इतिहासाचे PYQ हे तुम्हाला वाचायचे आहेत. समजलं नाही? हे पहिलं रिव्हिजन मध्ये तुम्हाला पहिल्या 17 ते 23 मे मध्ये काय करायचं आहे, राज्यशास्त्र, इतिहास आणि करंट. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला प्रत्येक तुम्ही तो टॉपिक वाचला की त्या टॉपिकचे PYQ, म्हणजे उदाहरणामध्ये असं करा की तुम्ही 3.5 जर तास वाचत असाल, तुम्हाला त्याच्यामध्ये 2.5 तास किंवा 2 तास 45 मिनिटं विषय वाचून उरलेले 45 मिनिटं त्या विषयाचे जेवढं तुम्ही टॉपिक वाचला त्या टॉपिकवरचे काय करायचे, PYQ सोडवायचे आहेत. सगळ्यात जास्त तुम्हाला PYQ वर भर द्यायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही इथं करू शकता. त्यानंतर पुढे बघा, हा जो बफर स्टेट आहे, बफर स्टेट म्हणल्यापेक्षा आपण बफर स्लॉट जो आहे त्या स्लॉटला तुम्हाला कसं वापरायचं हे ध्यानात ठेवा. आता हा स्लॉट सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. तर बघा मी काय करायचो, आता तुम्हाला 2 टेस्ट राहते ह्या ठिकाणी. एक आयोगाचा पेपर तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक वीकला सोडवायचा आहे आयोगाचा. आता आपण ठिकाणी किती टेस्ट घेतले बघा, इथं पुढं ह्या टेस्टचा स्लॉट आहे. ठीक आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी पण इथं टेस्ट राहणार. ठीक आहे, इथं टेस्ट राहणार आणि इथं, म्हणजे तुम्हाला 6 टेस्ट मी दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला 6 वर्षीच्या आयोगाचे पेपर सोडवायचे आहेत. ठीक आहे, 17, 18, 19 करू शकता, 20, 21, 22 किंवा 18 पासून चालू करा. 2018, 19, 20, 21, 22, 23. ठीक आहे, 2018चा पेपर तुम्हाला ह्या ठिकाणी सोडवायचा आहे. 2018चा आयोगाचा पेपर तुम्हाला ह्या ठिकाणी सोडवायचा आहे. आणि तुमचं जे टेस्ट सीरीज वगैरे लावले असेल त्या टेस्ट सीरीजचा पेपर तुम्ही ह्या ठिकाणी सोडू शकता. म्हणजे तुम्ही जो टेस्ट सीरीजचा दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला 2 टेस्ट पेपर काय करायचे, सोडवायचे आहेत. आता हा पेपर सोडण्याचे फायदे काय आहेत, तर ह्या पेपरमध्ये तुम्हाला लॉजिक कशा प्रकारे बिल्ड करायचे, ठीक आहे, तुम्हाला ट्रेस कसं लावायचे, तुम्हाला तुक्के कसे मारायचे आहेत. ठीक आहे, नंतर आयोगाची भाषा कशी असते, आयोगाची मेंटॅलिटी कशी असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेवटचे हे 6 पेपर सांगतील. त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये तुम्ही पेपर घेऊन बसले, कसं बसायचं माहिती का, आन्सर की घेऊन बसायचं, जी डॉट करतो ना ती आन्सर की घेऊन बसायचं, एक बॉटल घेऊन बसायची, एक स्टॉपवॉच घेऊन बसायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अशी तुम्ही ज्या डेली ज्या ठिकाणी अभ्यास करता त्या ती जागा सोडून दुसऱ्या जागी जाऊन तुम्ही ते पेपर सोडायचा आहे आणि त्याला सिरियसनेसमध्ये सोडायचं आहे. ह्याच्यामध्ये करंटचे 15 क्वेश्चन सोडून द्या आयोगाच्या ह्याच्यामधले. ठीक आहे, हार्ड कॉपी काढून आणायच्या, करंटचे 15 क्वेश्चन सोडून 85 क्वेश्चनमध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. ठीक आहे, आणि ह्या पेपरमध्ये ज्या ज्या चुका होत्या, ह्या पेपरमध्ये ज्या ज्या चुका होत्या त्या तुम्हाला काय करायच्या, पेपरच्या वरच एका कोपऱ्यामध्ये काय करायच्या, लिहून ठेवायच्या. उदाहरणामध्ये चुका काय होतात, ठीक आहे, योग्य अयोग्य वाचण्यामध्ये चुकलो, ठीक आहे, किंवा डॉट करताना चुकलो. ठीक आहे, त्यानंतर असं म्हणू शकतो की इतर गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये, आपण म्हणतो की मी क्वेश्चन वाचण्यासाठी गडबड केली, त्या ठिकाणी चुकलो. ठीक आहे, ह्या ज्या ज्या चुका आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी लिहून ठेवायच्या. उदाहरणामध्ये एखाद्या टॉपिकचं मी रिव्हिजनच नाही केलं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लिहून ठेवायच्या आहेत पहिल्या टेस्टच्या वेळेस. ह्या ठिकाणी काय करायचं, लिहून ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्या टेस्टमध्ये जाणार, दुसऱ्या वीकला, त्या वीकला तुम्हाला काय करायचं की त्या चुका पहिले वाचून जायचं आहे, म्हणजे जेणेकरून इथे तुमच्या चुका कमी होत्याल, तिसऱ्या टेस्टला आणखी चुका कमी होत्याल. तुम्ही सेम इथं तुक्के मारलेले तुम्ही ध्यान ठेवायचं की तुक्के समजा ज्या ठिकाणी पेपरवर मारला तुक्का ज्या क्वेश्चनला, त्याच्या तिथं स्टार्ट ठेवायचा पहिलेच करून, किंवा तुक्के मारलेला माझा बरोबर आला का. ठीक आहे, ह्या पण गोष्टी त्या ठिकाणी चेक करायच्या, म्हणजे तुक्के मारायची पण तुमची प्रॅक्टिस त्या ठिकाणी होऊन जाते की तुक्का तुम्ही कोणत्या लॉजिकवर मारला होता ते लॉजिक पण तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचे आहेत. ठीक आहे, माझा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मी, लॉजिक्स आणि ट्रिक्स कशा प्रकारे पेपरमध्ये वापरायचा, तर तुम्ही आपल्या विदर्भ अकॅडमीच्या YouTube चॅनलवर पाहू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला ध्यान ठेवायचं की आपण पुढे एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये पेपर कशा प्रकारे सोडवायचा राज्यसेवा प्रिलिमचा लॉजिक्स आणि ट्रिक्स सोबत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्या सांगणारच आहे. तर हे तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला आयोगाचा पेपर सोडवायचा आहे, म्हणजे तुम्ही आयोगासोबत रुबरू होऊन जाता. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर 6 पेपर आयोगाचे सोडवले तर जे येणारा पेपर आयोगाचा ते तुम्हाला असं होईल की तुम्ही नॉर्मल जो पेपर सोडला तसंच तुम्ही ते सोडवता. त्याच्यामुळे तुम्हाला त्या पेपरमध्ये जास्त भीती वाटणार नाही आणि तुम्ही चांगले मार्क मिळवून ते पेपर पास करू शकाल. ठीक आहे, हे झालं. आता दुसऱ्या 7 दिवसामध्ये तुम्ही अर्थशास्त्र विषय घेऊन बसा. ठीक आहे, नंतर भूगोल विषय घेऊन बसा, नंतर करंटचा विषय. ठीक आहे, असं तुम्ही वापरू शकता. म्हणजे करंटला आपण या ठिकाणी किती दिवस दिले आहेत, जवळपास 7 आणि 7 14 दिवस करंट तुम्हाला वापरायला भेटलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही 17 महिन्याचं करंट अफेअर्स करून घ्यायचं आहे. ठीक आहे, नंतर तुम्ही इथं पण करंट अफेअर्स करू शकता. पंचायत राजला 2 दिवस 3 दिवस लागतील, ते त्या ठिकाणी तुम्ही करंट अफेअर्स तुमचं कंटिन्यू ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर हे अर्थशास्त्र तुम्हाला प्रॉपर वाचायचं आहे. अर्थशास्त्रामध्ये जे मेजर टॉपिक आहेत ते कोणते वाचायचे आहेत ते पण मी तुम्हाला त्या ठिकाणी शेवटी सांगणार आहे. ठीक आहे, नंतर तुम्ही भूगोलमध्ये पण 3 पार्ट आहेत आपले, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. ते पण त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे की पुढे कोणते टॉपिक करायचे आहे चांगल्या रीतीनं. आता
परत टेस्ट सोडवली तुम्ही, ठीक आहे, आणि जी टेस्ट सोडवली तिला प्रॉपर ॲनालिसिस करायचं आहे, डॉट टू डॉट तुम्हाला लिहायचं आहे की तुम्ही कोणता क्वेश्चन बरोबर सोडवला तर त्या ठिकाणी त्याची माहिती लिहून काढायची आहे. त्यानंतर तुम्ही जो क्वेश्चन कोणता चुकला त्याची माहिती लिहून काढायची आहे. तुम्ही जर रिव्हिजन केलेल्या पार्ट मधला जर चुकला तर तुम्ही स्वतःला काय करायचं, शिक्षा द्यायची आहे. उदाहरणामध्ये एखादी पोळी कमी खा, त्या दिवशी चहा पिऊ नका, किंवा त्या दिवशी 2-3 तास एक्स्ट्रा अभ्यास करा, असं तुम्हाला काय करायचं, स्वतःला शिक्षा द्यायची आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि त्या दिवशी तुमचा वेगळा टेस्ट पेपर सोडायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास योग्य रीतीने जात आहे का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून. ठीक आहे, आता हे अर्थशास्त्र आहे. ठीक आहे, अर्थशास्त्रामध्ये पण तुम्हाला सेम तसंच करायचं आहे, भूगोलमध्ये पण सेम तसंच करायचं आहे. ठीक आहे, आता 1 जूनला परत इथं आला, इथं पण तुम्हाला टेस्ट पेपर सोडवायचा आहे, प्रॉपर इथं टेस्ट पेपर सोडवायचा आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला समजणार की ह्या पेपरमध्ये ज्या चुका केल्या त्याच्यापेक्षा कमी चुका माझ्या आता इथं झालेल्या आहेत. इथं स्कोअर पण वाढताना दिसेल तुम्हाला, कारण की तुमचे 4-5 सब्जेक्ट ह्या ठिकाणी वाचून झालेले असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या टेस्टला चांगला ग्रोथ होताना दिसेल. ठीक आहे, सेम आपण प्रत्येक विषय वाचताना त्या विषयाची PIQ ह्या ठिकाणी काय करायचं, फक्त PIQ सोडायचे, बाकी सोडत बसायचं नाही, PIQ सोडत बसायचे तुम्हाला आहेत. ठीक आहे, सेम हे विषय वाचला ह्याचे PIQ, अर्थशास्त्र वाचला त्याचे PIQs, ठीक आहे, भूगोल वाचला त्याचे PIQs तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे तुमचा विषय आणि PIQ सोबत झाले पाहिजे. ठीक आहे, आता परत 1 जून नंतर पेपर झाला, विज्ञान घेऊन बसायचं आहे. ठीक आहे, विज्ञान बसले, आता हे पर्यावरण सब्जेक्ट 1 दिवसामध्ये होते किंवा 2 दिवसामध्ये होते. ठीक आहे, आणि पंचायतसारखा विषय पण 2 दिवसामध्ये होते. तर हे उरलेले दिवस तुम्हाला अख्खा दिवस काय करायचे, पर्यावरण विज्ञान विषय वाचायचा, जेणेकरून तुमचं विज्ञानचं रिव्हिजन प्रॉपररित्या होईल. कारण की विज्ञानला 7 दिवसामध्ये विज्ञान कव्हर होत नसते. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे पण टाइम मी छोटे छोटे विषय ह्यासाठी टाकले आहेत की तुम्हाला ह्या विषयाला लवकरात लवकर संपून तुम्ही ते उरलेले दिवस विज्ञानसाठी देऊ शकता. ठीक आहे, असं तुम्ही करा. सेम विज्ञानसाठी PIQ वर खूप भर द्यायचा आहे. विज्ञानला ज्या ज्या पॉईंटवर PIQ मध्ये क्वेश्चन आलेला आहे ते पॉईंट तुम्ही पाठ करा. कारण की काय होतं मात्र आपले 50% मार्क घ्यायचे ना, ते फक्त तुम्ही PIQ मधूनच घेऊ शकता. तुम्ही तसं करायचं आहे. ठीक आहे, हे समजलं एवढा. नंतर आपल्याला काय करायचं, पुढचा पॉईंट बघायचा आहे, ते म्हणजे काय तर टेस्ट पेपर परत आपल्या ह्या ठिकाणी आलेला आहे. आपला आयोगाचा टेस्ट पेपर ह्या ठिकाणी सोडवायचा आहे. आता ह्या ठिकाणी 2018 सोडवला, इथं 19 सोडा आणि इथं 20 सोडा. ठीक आहे, आणि तुम्ही सोबत CSAT चे पण पेपर सोडत चला, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी भीती कमी होईल. CSAT ही तुमची जिम्मेदारी आहे, तुमचा एक्स्ट्रा वेळ तुम्हाला काढून त्या ठिकाणी CSAT करायचं आहे. ठीक आहे, ह्या ठिकाणी मी GS चा संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलेला आहे. आता पुढे बघा, इथं पण तुम्ही टेस्ट पेपर टाकू शकता, नंतर CSAT चा पण तुम्ही ह्या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे, आता हे झालं आपला पहिल्या 24 दिवसाचा प्लॅन झाला. ठीक आहे, पहिले 24 दिवसाचा प्लॅन झाला. आता ही आपली पहिली रिव्हिजन पूर्ण झाली. पहिली रिव्हिजन आपण जरा जास्त दिवस घेतलेले आहेत. आता शेवट सेकंड रिव्हिजन आपण कमी दिवसामध्ये स्लॉट टाकूया. ठीक आहे, आता सेकंड रिव्हिजन मध्ये बघा काय राहणार आहे, तर 6-6 दिवसाचा स्लॉट राहणार आहे. म्हणजे 5 दिवस तुम्हाला विषय वाचायचा आहे, 1 दिवस तुम्हाला टेस्ट पेपर सोडवायचा आहे. तर बघा सेम आपण परत त्याच ठिकाणी आलेलो होता. आता बघा 10 ते 14 जूनचा टार्गेट आहे. आपण म्हणू शकतो की मग तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, राज्यशास्त्र वाचायचं आहे. सेम परत आपलं रिव्हिजन झालं चालू. सेम राज्यशास्त्र त्याचे PIQ वाचायचे आहेत. ठीक आहे, नंतर इतिहास परत त्याचे PIQ वाचायचे आहेत. ह्या ठिकाणी तुमचं सेकंड रिव्हिजन असल्यामुळे आपण ह्या ठिकाणी कमी दिवसात, आता 5-5 दिवसामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे, समजलं. इथं करंट तुम्हाला परत करंट आलेलं आहे, कंटिन्यू करंटच आहे एक प्रकारे म्हणू शकतो. नंतर इथं टेस्ट पेपर टाकायचा तुम्हाला. ठीक आहे, परत तुम्ही अर्थशास्त्राचे PIQ. ठीक आहे, सेम भूगोलचे PIQs. ठीक आहे, सेम करंट आहे, करंटचे PIQs तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहेत. आता इथं टेस्ट पेपर टाका. आता इथं तुमच्या चुका कमी होतील आणि तुमचं सेकंड रिव्हिजन असल्यामुळं तुम्हाला टेस्ट पेपरमध्ये, आयोगाच्या टेस्ट पेपरमध्ये म्हणा किंवा इतर टेस्ट पेपरमध्ये पण चांगले मार्क येतील. कारण की पहिल्या रिव्हिजनच्या वेळेस तुम्ही सगळे PIQ सुद्धा सोडलेले असेल. ठीक आहे, पहिल्या रिव्हिजनच्या सोबत आपण काय केले, विषय आणि PIQ घेतलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही PIQ सगळे पाहून घेतलेले आहेत. आणि PIQ वाचताना पण काय करायचं आहे की तुम्हाला समजा उदाहरणामध्ये एखादा 21,000चा ठोकळा आहे, त्या ठोकळ्यामध्ये तुम्ही उदाहरणामध्ये राष्ट्रपती टॉपिकचे PIQ असले, त्याच्यामध्ये सगळ्यात टफवाले जे आहे तुम्हाला वाटले ना, त्याला गोल करून ठेवायचं. म्हणजे जेणेकरून सेकंड टाइमच्या वेळेस तुम्ही जेव्हा PIQ वाचताल ना, त्या PIQच्या वेळेस तुम्हाला काय होईल की जे आपण स्टार केले, जे मला टफ गेले होते, तेच PIQ मी त्या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर तुम्ही तसे PIQ वाचू शकता. हे समजलं. तुम्हाला PIQ वर खूप जास्त भर द्यायचा आहे. सेम समजलं. आता परत तुम्ही 21 जूनला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी पेपर घ्यायचा आहे, टेस्ट पेपर. ठीक आहे, हे समजलं. आता परत विज्ञान आला, विज्ञान सेम, पंचायत सेम आणि पर्यावरण सेम. त्याच्या पण तुम्हाला काय करायचं तर PIQ सोडवायचे आहेत. आणि ते एक प्रकारे म्हणू शकतो की काय करायचं आहे, त्या विषयाला रिव्हिजन करायची आहे 5 दिवसामध्ये. ठीक आहे, आता विज्ञान 5 दिवसामध्ये होत नाही, तर ह्याचे 2-3 दिवस इथं वापरायचे आहेत. म्हणजे विज्ञानला तुम्ही जरा फुल दिवसभर पण वाचू शकता. ठीक आहे, नंतर परत तिथं टेस्ट पेपर टाकायची आहे. ठीक आहे, आता तुम्हाला हे झालं सायंत्रिक 18 दिवसाचा प्लॅन झाला.
ठीक आहे. आता तुम्ही हे जे 18 दिवस आहेत ह्या 18 दिवसामध्ये एक एक्स्ट्रा काम करायचं आहे. एक एक्स्ट्रा काम करायचं आहे ते म्हणजे काय तर तुम्ही ध्यान ठेवा की आपलं एक ॲनालिसिसचं बुक असते. ॲनालिसिसचं बुक असते. ठीक आहे. तर ॲनालिसिसच्या बुकमधून तुम्ही PYQ करत आहे बरं का. तुम्हाला PYQ जास्त कुठून करायचे तर ॲनालिसिसच्या बुकमधून करायचे. आता उदाहरणामध्ये लॉजिक बुस्टर असते तुमच्याकडं. लॉजिक बुस्टर. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे असं आपल्या चोरमळे सरांचं बुक असेल. ठीक आहे. चोरमळे सरांचं. तर चोरमळे सरांच्या बुकमधून किंवा लॉजिक बुस्टरमधून तुम्ही जेव्हा PYQ वाचत असता. ठीक आहे. PYQ वाचत असताना तुम्हाला काय करायचं शॉर्ट नोट्स काढणं चालू करायचं आहे. शॉर्ट नोट्स. आता शॉर्ट नोट्स काढणं का गरजेचं आहे. ठीक आहे. शॉर्ट नोट्स काढणं का गरजेचं आहे कारण की तुम्हाला शेवटच्या 8 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी होत नाहीत ना, त्याच्यामुळे तुम्हाला शॉर्ट नोट्स वाचायचे आहेत. आता जे ॲनालिसिसचं बुक आहे ॲनालिसिसचं बुक. ठीक आहे. बुकमधून तुम्ही वाचत असताना काय करायचं की अशी टॉपिक कोणतं कशा आता शॉर्ट नोट्स कशा काढायच्या किंवा कुठून काढायच्या तुम्हाला सांगतो. शॉर्ट नोट्स. ठीक आहे. शॉर्ट नोट्स काढायचे असतात ह्या PYQ ॲनालिसिसच्या बुकमधून. आता त्या ठिकाणी 2 बुक तुम्हाला सांगितले. ते एक म्हणजे लॉजिक बुस्टर. ठीक आहे. लॉजिक बुस्टरचं बुक आहे आणि एक आहे चोरमोलेज. ठीक आहे. हे दोघांपैकी तुम्ही कोणतं पण वापरू शकता. ठीक आहे. आता ह्या बुकमधून तुम्हाला काय करायचं आहे रीडिंग करत असतानाच ज्या पॉईंटवर क्वेश्चन आलेले आहेत किंवा सेकंड रीडिंग चालू आहे माझी पहिल्या रीडिंग नंतर तर मग सेकंड रीडिंग चालू आहे. सेकंड रीडिंग नंतर तुम्हाला असं वाटतं की असे पॉईंट आहेत जे एक्झाममध्ये येणार आहेत. ठीक आहे. असे पॉईंट्स जे एक्झाममध्ये येणार आहेत एक्झाममध्ये येतील. ठीक आहे. ते तुम्हाला काय करायचं तर नोट डाऊन करायचं आहे. ह्याच्यामध्ये जवळपास प्रत्येक विषयाची तुम्हाला 10 पानी नोट्स बनवायच्या. किती पानी 10 पानी नोट्स. प्रत्येक विषयाची 10 पानी नोट्स बनवायचे आहे. ठीक आहे. नंतर असे पॉईंट्स जे मी शेवटी विसरू शकतो. म्हणजे आकडेवारी वगैरे समजा जे पण वाटतं मला की विसरू शकता किंवा एखादा कन्सेप्ट आहे ते पण तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर असे पॉईंट जे आयोगाने वेळोवेळी रिपीट विचारलेले आहेत. ठीक आहे. रिपीट विचारलेले आहेत. ही तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. म्हणजे असे एकंदर तुम्ही अशा नोट्स काढू शकता. ठीक आहे. आणि कमीत कमी ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये लिहायचे आहेत तुम्हाला. शॉर्टमध्येच काढायच्या. शॉर्टमध्ये. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला 10 पानाचे जवळपास 70 पानं पण झाले छोटे तर ते तुम्ही शॉर्टमध्ये रिव्हिजन करू शकता आणि स्पष्ट अक्षरामध्ये तुम्हाला ते लिहायचे आहेत. हे शॉर्ट नोट्सचा. ठीक आहे. हे आपण पाहिलेलं आहे. आता शेवटच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता शेवटच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला टार्गेटनुसार एक विषयासाठी एक दिवस तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. 8 दिवस आहेत आपल्याकडे. ठीक आहे. तर राज्यशास्त्रासाठी 1 दिवस द्या. इतिहासासाठी 1 दिवस द्या. ठीक आहे. भूगोलसाठी 1 दिवस. आता शेवटी तुम्हाला PYQ जास्त वाचायची गरज नाही. तुम्हाला विषय वाचायचे चांगले. अर्थशास्त्रासाठी 1 दिवस. आता विज्ञानासाठी तुम्हाला 2 दिवस द्यावे लागतील आणि करंटसाठी 2 दिवस. शेवटचे 2-4 दिवस तुम्हाला करंट आणि विज्ञानावर जास्त भर द्यायचा आहे. कारण की विज्ञान आणि करंट हे विसरू शकतो आपण. त्याच्यामुळं तुम्ही ह्याच्यावर जास्त भर द्यायचा आहे. आणि तुम्हाला ह्यासोबत आपली जे आपण नोट्स काढल्या 70 पेजेसची. ठीक आहे. 70 पेजेसची नोट्स पण चांगल्या रीतीने वाचायची आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आणि 70 पेजेसची नोट्स. ठीक आहे. असं करू शकता. आता शेवटच्या काही दिवसामध्ये तुम्ही डिस्कशन पण करू शकता मित्रांसोबत. डिस्कशन करा एखादा विषय. एक विषय डिस्कशनला तुम्ही ठेवू शकता. जसं करंट अफेअर्स तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जे वीक आहे माझा ते विषय किंवा माझ्या एखादा मित्र आहेत ते सांगू शकतो. तर तुम्ही हे शेवटचे 8 दिवस डिस्कशन नाही करायचं. ठीक आहे. पहिले जे आपले 40 दिवस आहेत त्या ठिकाणी तुम्ही डिस्कशन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मर्जीनं काय पण करू शकता. ते ग्रुप डिस्कशन करा किंवा नाही करा पण करू शकता हा तुम्ही. कारण की मी करायचं डिस्कशन त्याच्यामुळे मला फायदा व्हायचा. ठीक आहे. तर PYQचं डिस्कशन करू शकता. एखादा विषयाचं डिस्कशन करू शकता. इतिहासासारख्या विषयाचं पण तुम्ही डिस्कशन करू शकता. तर हे ध्यान ठेवायचं. ठीक आहे. आणि हे तुम्ही एक चक दे इंडिया पिक्चरमधला मूवी पाहिला असेल ना त्या ठिकाणी म्हणते ना आखरी 70 मिनिट आहे तुम्हाला. बस 70 मिनिट्स में तुम्हारी जिंदगी बदलने वाली आहे. तर हे जे 70 पेजेसच्या नोट्स आहेत ही शेवटी तुम्हाला काय करणार आहे तुमची जिंदगी बदलणार आहे. कारण की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं काय होते सिली मिस्टेक्स होतात ना. सिली मिस्टेक म्हणू शकतो आपण. नंतर कन्फ्यूज व्हायला माणूस. ठीक आहे. ऑप्शन लिमिट होत नाही तर ऑप्शन इलिमिनेशन
सगळ्या गोष्टीसाठी हे तुम्हाला उपाय आहे 70 पेजेस. आता 70 पेजेसमध्ये आपण काय लिहायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे की 70 पेजेसमध्ये तुम्ही काय लिहू शकता. ठीक आहे, सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. तर 70 पेजेसमध्ये काय लिहायचं, असे पॉईंट जे एक्झाममध्ये येऊ शकतील. ठीक आहे, असे पॉईंट जे शेवटी विसरू शकतो मी. ठीक आहे, असे पॉईंट जे आयोगाने वेळोवेळी विचारले आहेत रिपीटमध्ये आणि शॉर्टमध्ये ह्या लिहिलेल्या आहेत, शॉर्ट बट स्वीटमध्ये. ठीक आहे, हे समजलं. आता लक्षात ठेवा सारख्या गोष्टी आहेत की शेवटच्या 50 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आणि काय करायचं नाही. ठीक आहे, शेवटच्या 50 दिवसामध्ये घ्यावायची काळजी. शेवटच्या 50 दिवसांमध्ये घ्यावायची काळजी. ठीक आहे, हे तुम्हाला करायचं आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे पहिला पॉईंट म्हणजे सकारात्मक राहायचं आहे. सकारात्मक राहायचं. रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं की मी ह्या वर्षी 120+ किंवा 130+ मार्क मिळवणार आहे. ह्या वर्षी मी राज्यसेवा प्रिलिम्स आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखत पास करून मी पोस्ट मिळवणार आहे. डेली हे स्वतःला सांगत राहायचं आहे. ठीक आहे, कारण की लॉ ऑफ अट्रॅक्शन जो असतो ना, तो तुम्हाला काय असते, एक प्रकारे तुम्ही ज्या गोष्टी युनिवर्सला सोडत असता डेलीमध्ये, त्याच गोष्टी तुम्हाला वापसमध्ये येत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, रोज सांगायचं की मी ही गोष्ट करू शकतो, मी 120+ 130+ जाऊ शकतो, मी राज्यसेवा प्रिलिम्स काढून मुख्य परीक्षा काढून मुलाखत देऊन मी पोस्ट क्रॅक करू शकतो. हे तुम्हाला डेली सांगायचं आहे. आणि सकारात्मक मित्रासोबत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ग्रुप असा बनवा जो सकारात्मक आहे, जो तुम्हाला मोटिवेशन देईल. ठीक आहे, तो तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट करायला प्रोत्साहन देईल, जो तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये मदत करेल. ठीक आहे, काहीतरी रिव्हिजन नोट्स काढण्यामध्ये किंवा डिस्कशन करण्यामध्ये किंवा टेस्ट पेपर सोडण्यासाठी किंवा टेस्ट पेपर ॲनालिसिससाठी, सगळ्या गोष्टीसाठी, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अडतात त्या ठिकाणी सांगेल असा ग्रुप तुम्हाला तयार करायचा आहे सकारात्मक मित्रांचा. हे सगळ्यात मेन आहे. ठीक आहे, त्यानंतर शेवटी सांगितलेलं तुम्हाला की आय एम पी नोट्स काढायच्या. तुम्हाला IMP शॉर्ट नोट्स तुम्हाला 70 पेजेसच्या जवळपास काढायच्या आहेत. ठीक आहे, त्या ॲनालिसिसच्या बुकमधून काढायच्या आहेत. त्यानंतर शेवटच्या 8 दिवस टेस्ट सोडायची का, तर टेस्ट सोडायची नाही. ठीक आहे, टेस्ट सोडायची नाही शेवटच्या 8 दिवस, कारण की या ठिकाणी खूप घाबरून जाता. ह्या ठिकाणी तुम्ही काय करा की तुम्ही ज्या 6 टेस्ट सोडवल्या आहेत त्या टेस्टला तुम्ही ओव्हरलुक करायचं. तुम्ही ॲनालिसिस केलं असते. ठीक आहे, त्याला ओव्हरलुक करायचे, त्याच्यावर तुम्ही चुका लिहून ठेवल्या असतात. ठीक आहे, त्या चुका तुम्ही रिव्हिजन करायच्या आहेत. ठीक आहे, नंतर माझा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे कायचा लॉजिक्स आणि ट्रिक्सचा. तो व्हिडिओ पाहून तुम्ही त्या ट्रिक्स लिहून ठेवा समोर 10-12, त्या तुम्हाला अंगीकृत करून घ्यायच्या आहेत. त्या तुम्ही गोष्टी या ठिकाणी करू शकता. आयोगाचे पेपर ओव्हरलुक करू शकता, मात्र एकही टेस्ट पेपर तुम्हाला ह्या ठिकाणी सोडवायचा नाही आहे. ठीक आहे, नंतर शेवटच्या वेळेस तर तुम्हाला बुक बदल करायचा नाही, चुकूनही बुक बदल करायचा नाही. भले मी तुम्हाला आता बुकलिस्ट सांगणार आहे, काही विद्यार्थ्यांना बुकलिस्ट पण माहीत नसते. ठीक आहे, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी त्यांना बुकलिस्ट सांगणार आहे, मात्र तुम्हाला बुक बदलायचं नाही. शेवटी बुक बदलायचं आहे का नाही. ठीक आहे, बुक बदलणं ही सगळ्यात मोठी चूक असते. जे आहे ते वाचा, कारण की तुम्हाला एक माहीत आहे की सिंपल रूल असते की आपण जे वाचतोय तेच एक्झाममध्ये येणार आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवा. आपण जे वाचतोय ना तेच एक्झाममध्ये येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शेवटी बुक बदलायचं आहे का, तर नाही. आणि मेन असते म्हणजे 1 मोर रिव्हिजन लिहून ठेवा. आता सगळीकडं मी काय करायचो माहिती का, ज्या ठिकाणी पण बसायचो त्या ठिकाणी 1 मोर रिव्हिजन लिहायचो. ठीक आहे, 1 मोर रिव्हिजन. त्याच्यामुळे काय व्हायचं, एक प्रकारे चांगला अभ्यास व्हायचा. म्हणजे मला माहित होतं की रिव्हिजन केल्याशिवाय पर्याय नाही. तर 1 मोर रिव्हिजन तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, शॉर्ट नोट्सवर म्हणा की तुमच्या बुकवर तुम्हाला रिव्हिजन कंटिन्यू करत जायचं आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. बघा, त्यानंतर शेवटचा आपला पॉईंट राहिला महत्त्वाचा, तो म्हणजे बुकलिस्ट पूर्वी एक पॉईंट सांगतो तुम्हाला. चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी माझा मंथली ग्रीन बुक विश्लेषण कोर्स आहे. ठीक आहे, तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यामुळे मागील 12 महिन्याच्या चालू घडामोडी आणि आताच्या जवळपास जितके पण महिने होतील, ठीक आहे, त्या सर्व महिन्याच्या ठिकाणी चालू घडामोडी विश्लेषण करून दिले आहेत. विदर्भ आय अकॅडमीचं ग्रीन बुक जे येते त्या ग्रीन बुकचं विश्लेषण त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला जे पॉईंट IMP आहेत ते पॉईंट कसे वाचायचे, काय स्किप करायचं, ठीक आहे, कोणत्या पॉईंटवर भर द्यायचा, ठीक आहे, आणि एखादा टॉपिक आहे त्याच्यामधले कोणते पॉईंट उचलायचे, ठीक आहे, एक्झामच्या दृष्टीने काय महत्त्वाचं असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, नाममात्र काही किमतीमध्ये हा कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, आता आपण शेवटी काही विद्यार्थ्यांना ज्यांना बुकलिस्टच माहीत नसते त्या विद्यार्थ्यांसाठी काय करणार आहे, बुकलिस्ट या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे, इथंच आपण बुकलिस्ट सांगूया. बघा, चालू घडामोडीसाठी
विदर्भ आय एस अकॅडमीचं इयरबुक आहे, ठीक आहे, आणि सिम्प्लिफाईडचं इयरबुक तुम्ही वापरा, सिम्प्लिफाईडचं इयरबुक तुम्ही वापरा, ठीक आहे, आणि मासिक पण वापरू शकता त्या ठिकाणी, त्या गोष्टी आहेत. पर्यावरणासाठी तुषार घोरपडे सरांचं बुक वापरा, तुषार घोरपडे सरांचं, ठीक आहे. आता आपण शेवटी आणखी एक स्लॉट सांगणार आहे, त्या ठिकाणी कोणते IMP पॉईंट वाचायचे ते पण पुढे सांगणारच आहे, तर आपल्याला काय करायचं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, ठीक आहे. नंतर राज्यशास्त्रासाठी कोळंबे सरांचं किंवा लक्ष्मण सरांचं वापरायचं आहे, ठीक आहे. आणि तुम्ही विदर्भ आय एस अकॅडमीचं पण पॉलिटीचं सागर सरांच्या नोट्स आहेत ते पण तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं बुक वापरू शकता, ठीक आहे, किशोर लवटे सरांचं बुक वापरू शकता. आणि शॉर्टमध्ये विदर्भ आय एस अकॅडमीच्या सुद्धा ह्या ठिकाणी नोट्स आहेत, त्या शॉर्ट नोट्स त्या आपण वापरू शकता, ठीक आहे. विज्ञानसाठी सचिन बस्के सरांचं बुक आहे, सुंदर बुक आहे, ते तुम्ही वापरायचं आहे, मराठी आणि इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे. भूगोलसाठी ह्या ठिकाणी जगाच्या भूगोलसाठी 11th NCERT म्हणून बुक आहे सचिन बस्के सरांचं, ते शॉर्ट बट स्वीट बुक आहे, ते वापरू शकता. भूगोल आणि पर्यावरण जो सौदी सरांचं बुक आहे त्याच्यामधील पण जो महत्त्वाचं पोर्शन आहे ते पण तुम्ही वाचू शकता, ठीक आहे. नंतर दीपस्तंभ अकॅडमी महाराष्ट्र भूगोल किंवा सौदी सरांचा महाराष्ट्र भूगोल तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. त्यानंतर आपलं विदर्भ आय एस अकॅडमीचे पण बुक आहे तर भूगोल संबंधी ते पण तुम्ही वापरू शकता, ज्याच्यामध्ये जगाचा भूगोलसाठी पण बनवलेलं आहे आणि मॅपसाठी पण सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरा, समाधान महाजन सर, ठीक आहे. हे जर बुक तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही बदलू नका बरं का, सध्या फक्त मी सांगत आहे ठिकाणी. नंतर तुम्ही समाधान महाजन सर आणि समाजसुधारकसाठी विपुल थोरमडे पाटील म्हणून पुस्तक आहे, विपुल थोरमडे पाटील सरांचं पुस्तक आहे, ते वापरू शकता, ठीक आहे. आणि अर्थशास्त्रासाठी देसले सरांचं बुक आहे आणि कोळंबे सरांचं, देसले सर आणि कोळंबे सर हे तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. आणि विदर्भ आय एस अकॅडमीचं खूप सुंदर बुक आहे, ते पण तुम्ही वापरू शकता, त्या ठिकाणी अपडेटेड डाटासुद्धा आहे एक्झामच्या दृष्टीने, ठीक आहे. आता शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट तो पाहणार आहे आपण त्या ठिकाणी, की कोणते टॉपिक IMP असतात ते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत जेणेकरून तुमची एक्झाम सोपी होईल, क्रॅक कराल, ठीक आहे. तर बघा तुम्हाला पहिले राज्यशास्त्र विषय सांगतो, ठीक आहे. राज्यशास्त्र विषयाविषयी तुम्हाला ध्यान ठेवायचं, बघा राज्यशास्त्रामध्ये जास्त नाही सांगू शकणार, कारण की राज्यशास्त्रामध्ये संपूर्ण विषयच महत्त्वाचा असतो, ठीक आहे. तर राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला ध्यान ठेवायचं की पहिले आपले चॅप्टर असं समजा, त्याच्यामध्ये पहिले 10 टॉपिक जे म्हणतो घटना, आता रंजन कोळंबे सरांचं बुक जे वाचतो मी त्याच्यातून सांगत आहे, त्याच्यामध्ये घटना निर्मितीपासून प्रास्ताविक आहे, ठीक आहे. नंतर आपण म्हणतो की नागरिकत्वासारखा टॉपिक आहे, त्यानंतर आपण मूलभूत हक्क, ठीक आहे. नंतर आपण म्हणतो संघराज्य समजा, घटना दुरुस्ती आहे किंवा मार्गदर्शक तत्त्वे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी खूप मूलभूत करतो. हे टॉपिक त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर करायचे आहेत पहिले 10 टॉपिक, कारण की ह्या पहिल्या 10 टॉपिकवर आतापर्यंत भरपूर सारे क्वेश्चन आलेले आहेत, जवळपास 55 सगळ्यात जास्त विचार जाणारे हे 10-12 टॉपिक आहेत, 55 पर्यंत क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे संसद टॉपिक खूप जास्त विचारलं होते, संसद टॉपिक संसदमध्ये सगळे आले, PM आलं, केंद्रीय मंत्रिमंडळ आलं, ठीक आहे, राष्ट्रपती आले, उपराष्ट्रपती आला, ठीक आहे, उपराष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा सगळं त्या ठिकाणी आलेलं आहे, ठीक आहे, संसदमध्ये, ठीक आहे. हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर राज्य विधिमंडळासाठी तेवढं वेटेज नाही आहे, त्यामध्ये खूप कमी मार्क आहेत. आता संसदला पण जवळपास 44 ते 45 क्वेश्चन, 44 ते आपण 48 क्वेश्चन म्हणू शकतो आलेले आहेत, ठीक आहे. नंतर राज्य विधिमंडळावर जास्त नाही 12 क्वेश्चन आले, तर सेम त्याच्यामध्ये CM समजा राज्य मुख्यमंत्री मंडळ, ठीक आहे. नंतर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागणार आहेत, ठीक आहे. इथं महान्यायवादी पण करून घ्या आणि महाधिवक्ता पण या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आणि अजून म्हणू शकतो की न्यायालय तुम्हाला करायचे, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, ठीक आहे. नंतर आता काय ट्रेनमध्ये आपण म्हणू शकतो की भाषासारखी भाषा जे संघराज्य भाषा त्या टॉपिकवर क्वेश्चन आले आहेत, तर हे काय मेजर तुम्हाला करायचे आहेत, बाकी तर करायचं आहे पण हे मेजर तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहेत, ठीक आहे, समजलं. आता पुढचा सांगतो विषय ते म्हणजे सगळ्यात आता जे IMP म्हणू शकतो की विज्ञानसारखा विषय आहे. तर विज्ञानसारख्या विषयाचा आपल्याला जास्त ओव्हरलुक करायचा आहे, विज्ञानसारखा विषय, ठीक आहे. तर विज्ञानमध्ये बघा तुम्हाला करायचं आहे की आता विज्ञानमध्ये कमीत कमी 50% मार्क घ्यायचं, काय करायचं तुम्हाला टार्गेट ठेवायचं, विज्ञानमध्ये 50% मार्क घ्यायचं टार्गेट ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि ज्या टॉपिकला सर्वाधिक जास्त वेटेज आहे तेच करायचं या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. आता उदाहरणामध्ये भौतिकशास्त्रासारखा विषय आहे, ठीक आहे, भौतिकशास्त्रासारखा विषय आहे. भौतिकशास्त्रामध्ये कोणते टॉपिक चांगले विचारले जातात, ठीक आहे, भौतिकशास्त्रामध्ये. तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला प्रकाश आहे, ठीक आहे. नंतर ध्वनीसारखा टॉपिक आहे, नंतर उष्णता आहे, किरणोत्सारितासारखा विषय आहे, किरणोत्सारिता, ठीक आहे. नंतर विद्युत चुंबकीय पट्टा, त्याच्यावर क्वेश्चन आले तर विद्युत चुंबकीय पट्टा, ठीक आहे, पट्टा ह्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे. नंतर तुम्हाला ऊर्जा, दाब ह्या टॉपिकवर सुद्धा क्वेश्चन आलेले
आहेत. तर तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे, हे तुम्ही काढू शकता. ठीक आहे. नंतर आपण म्हणू शकतो की इतर विषयामध्ये आपण रसायनशास्त्रामध्ये पण भरपूर सारे क्वेश्चन आहेत. रसायनशास्त्रावर तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की जसं धातू आदतवर क्वेश्चन येतात. ठीक आहे. नंतर तुम्हाला ध्यान ठेवायचं आम्लारीवर क्वेश्चन आहेत, आम्लारीवर. ठीक आहे. नंतर रासायनिक अभिक्रिया याच्यावर क्वेश्चन आला आहे, रासायनिक अभिक्रिया. ठीक आहे. नंतर अणू आहे आणि कार्बनचे जग. ठीक आहे. कार्बनचे जग आपण म्हणू शकतो. कार्बनचे जग. तर हे टॉपिक मेन आहेत कार्बनचे जग सारखे. ठीक आहे. हे तुम्हाला करायचे आहेत. समजलं. हे तुम्ही पाहून घ्या, ओव्हरलोक करून घ्यायचं आहे तुम्हाला. आता जीवशास्त्रासारखा विषय आहे त्याच्यावर बी तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. जीवशास्त्रामध्ये आपण म्हणू शकतो की प्राणीशास्त्र म्हणू शकतो आपण. प्राणीशास्त्रामध्ये कोणते टॉपिक करायचे तुम्हाला? ग्रंथीसारखा टॉपिक आहे. ठीक आहे. पेशी ग्रंथी झाला, पेशी ऊती झाला, समजा पेशी ऊतीसारखा टॉपिक आहे, ते करायचं तुम्हाला. नंतर प्राण्यांचं वर्गीकरणावर क्वेश्चन आहे, प्राणी वर्गीकरण. उत्सर्जन संस्थावर तुम्हाला करायचं आहे, उत्सर्जन संस्था. ठीक आहे. शोषण संस्थावर तुम्हाला क्वेश्चन येतात, ते पण तुम्हाला करायचं. शोषण संस्था हे टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. नंतर जीवाणू विषाणूवर बी क्वेश्चन येतात, ते पण तुम्हाला करायचं आहे, जीवाणू विषाणू. ठीक आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो की अस्थि संस्थावर बी इतक्यामध्ये क्वेश्चन येण्याचा ट्रेंड वाढलेला आहे. अस्थि संस्था तुम्हाला त्याच्यावर बी करायचं आहे. ठीक आहे. नंतर आपण म्हणू शकतो की एकंदरीत रक्ताभिसरणवर बी सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. रक्ताभिसरण तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. नंतर इतरमध्ये आपण जास्त नाही, तर आरोग्यशास्त्रामध्ये रोग वगैरे तुम्हाला हे टॉपिक आहे. आहारशास्त्र ह्याच्यावर तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. हे नॉर्मल लेवलला आपण म्हणू शकतो. आता सगळ्यात मेजर आहे तो म्हणजे अर्थशास्त्र विषय. आता अर्थशास्त्रामध्ये खूप कमी टॉपिक वाचू लागतात, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. अर्थशास्त्र तुम्हाला हे टॉपिक लिहून देतो, कारण की कोणकोणते टॉपिक आहेत महत्त्वाचे हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे दारिद्र्यसारखा टॉपिक. दारिद्र्यसारखा टॉपिकवर क्वेश्चन येताना दिसतात. ठीक आहे. दारिद्र्य. ठीक आहे. नंतर राष्ट्रीय उत्पन्न हे टॉपिक क्वेश्चन आहे. उत्पन्न. ठीक आहे. चलनवाढवर क्वेश्चन आहे. म्हणजे मेजर तुम्हाला 7-8 टॉपिक सांगत आहे ठिकाणी. सार्वजनिक वित्त. ठीक आहे. नंतर आर्थिक सुधारणा. याच्यामध्ये बँकिंग पण ध्यानात ठेवा, बँकिंगवर बी क्वेश्चन आहे. इथं बँकिंग ध्यानात ठेवा, बँकिंग. ठीक आहे. बँकिंगवर क्वेश्चन आले. तर नंतर शेतीवर क्वेश्चन आहे. ठीक आहे. नंतर मेजरमध्ये आपण ध्यानात ठेवायचं ते म्हणजे 2 टॉपिक, लोकसंख्या, शाश्वत विकास ह्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. आणि योजना, महत्त्वाच्या योजनावर सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. तुम्हाला हे ओव्हरलुक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता एक एवढं लिहून घ्या. त्यानंतर तुम्हाला एक ध्यान ठेवा छोटीमध्ये महत्त्वाचं म्हणजे पॉईंट 2-3 सांगतो, ते म्हणजे भूगोलमध्ये फक्त जगाच्या भूगोल सांग तुम्हाला कोणतं वाचायचं आहे, बाकी तुम्हाला सगळं करणं आहे. जगाचं म्हणजे काय 4-5 पॉईंट आहेत, त्याच्यामध्ये प्राकृतिक जास्त भर द्यायचा आहे. ठीक आहे. प्राकृतिक भूगोल याच्यामध्ये सगळे क्वेश्चन येताना दिसतात. ठीक आहे. प्राकृतिक आहे. नंतर आपण म्हणू शकतो की सौरमाला काय असते, सूर्यमालावर क्वेश्चन येतात. ठीक आहे. याच्यात भरपूर सारे क्वेश्चन आले. तर हवामान आहे, हवामानावर क्वेश्चन येतात. ठीक आहे. सागरशास्त्रावर क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. आता मग इतरमध्ये आपण म्हणू शकतो की नद्या, सरोवरे, पर्वतावर बी क्वेश्चन आलेले आहेत. आता पर्यावरणसारखा जो विषय आहे, पर्यावरणसारखा विषयावर बी 5 मार्क येताना दिसतात. ठीक आहे. जास्त PYQ मधून येतात बरं का. 3 तो क्वेश्चन तर PYQ मधून येतात. त्याच्यामध्ये परिस्थितिकीवर क्वेश्चन आहे, परिस्थितिकी टॉपिक आहे त्याच्यावर येते. ठीक आहे. जैवविविधतावर टॉपिक येते, जैवविविधता. ठीक आहे. जैवविविधतावर टॉपिकवर क्वेश्चन आहे. हवामान बदल आहे, याच्यामध्ये प्रदूषण वगैरे म्हणू शकतो. हवामान बदल, क्लायमेट चेंज, प्रदूषणावर क्वेश्चन येते. ठीक आहे. त्यानंतर शेवटी म्हणजे पर्यावरण कायद्यावर क्वेश्चन येताना दिसते. ठीक आहे. पर्यावरण कायदे. ठीक आहे. हे सगळे टॉपिक आहेत त्या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत. तर असे आपण म्हणू शकतो की मेजर टॉपिक आहेत त्या ठिकाणी क्वेश्चन येताना दिसतात. आता इतिहासासारखा विषय आहे, त्याच्यामध्ये म्हणू शकतो की प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, समजा आपण म्हणू शकतो की इतर समजा ह्याच्यामध्ये आधुनिक भारत, ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येताना दिसतात. आता जे आपण डिकोडिंग केली त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की आणखी डीप डिकोडिंग करून प्राचीन भारतासाठी काही वेळ, मध्ययुगीन भारतासाठी काही वेळ आणि आपण म्हणू शकतो आधुनिक भारतासाठी काही वेळ तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण ही प्रॉपर डिकोडिंग ह्या ठिकाणी केलेलं आहे. कारण ह्या ठिकाणी थोडेसे टॉपिक ह्या ठिकाणी बघून सांगितले, कारण की मेजर टॉपिक आहेत ते महत्त्वाचे टॉपिक सुटले नाही पाहिजे, ह्यासाठी मी पेजवर थोडेसे पाहून त्या ठिकाणी तुम्हाला ते टॉपिक पण सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर हे मेजर टॉपिक तुम्हाला का सांगितले, कारण की ह्या 50 दिवसामध्ये जास्त भर द्यायचे पण काही टॉपिक माहीत असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क भेटतील. आता तुम्हाला हे मेजर टॉपिक तर वाचायचे आहेतच, मात्र तुम्हाला इतर टॉपिक पण वाचायचे आहेत.
फक्त भर देत असताना ह्याच्यावर जास्त विशेष लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण मास्टर प्लॅन बी पाहिला, बुकलिस्ट पण पाहिली, टॉपिक विश्लेषण पण पाहिलं. ठीक आहे. नंतर तुम्हाला म्हणू शकतो कटअप पण पाहिले. ठीक आहे. सगळ्या गोष्टी कोणती काळजी घ्यायची ते पण पाहिलं. तर सगळ्या 50 दिवसाची तुमची भीती मी या ठिकाणी मला वाटतं की कमी केली असेल. ठीक आहे. तर मला व्हिडिओ कसा झाला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तुम्ही आयडिया पण कळवा की कोणत्या आयडियावर तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे. ठीक आहे. उदाहरणामध्ये मी तुम्हाला राज्य सेवा पूर्व परीक्षेचा 2023चा पेपर कशा प्रकारे सोडू शकतो, जवळपास 20 एक असे क्वेश्चन होते की फक्त तुम्ही माझ्या लॉजिक्स आणि ट्रिक्सनंच तुम्ही सोडू शकले असते. तर ते लॉजिक्स आणि ट्रिक्स काय असतील तर तसं सोडून मी तुम्हाला त्या ठिकाणी पेपर विश्लेषण करून त्या ठिकाणी दाखवणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता, पुढे येणारच आहे. तर तुम्हाला आणखी अशा प्रकारे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही तसं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे. चालते. आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद.